गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव। श्री गणेशाय नमः। पुरुषो हवै नारायणो कामयत प्रजाः सृजेति नारायणात् प्राणो जायते मनः सर्वेन्द्रियाणि च खं वायुः ज्योतिः आपः पृथिवी विश्वस्य धारिणी नारायणात् ब्रह्मा जायते नारायणात् विष्णुर्जायते नारायणात् रुद्रो जायते नारायणात् इंद्रो जायते नारायणात् प्रजापतिः प्रजायते नारायणात् द्वादशादित्यां रुद्रावसवः सर्वाणि छन्दांसि नारायणात् देवाः समुत्पद्यन्ते नारायणात् प्रवर्तन्ते नारायणे प्रलीयन्ते तथादित्यो नारायणः ब्रह्मा नारायणः शिवश्च नारायणः शक्रश्च नारायणः कालश्च नारायणः ईशश्च नारायणः ऊर्ध्वं च नारायणः अधश्च नारायणः अन्तर्बहिश्च नारायणः नारायण एवेदग्नो सर्वं यद्भूतं यच्च भाव्यं निष्कलो निरञ्जनो निर्विकल्पो निराख्यातः शुद्धो देव एको नारायणो न द्वितीयोऽस्ति कश्चित् य एवं वेद स विष्णुरेव भवति ॐ इत्यगरे व्याहरेत् नम इति पश्चात् नारायणायेत्युपरिष्टात् ॐ इत्येकाक्षरम् नम इति द्वे अक्षरे नारायणायेति पञ्चाक्षराणि एतद्वै नारायणस्य अष्टाक्षरं पदमध्येति यो हवै अनुपव्रतः सर्वमायुरेति
विन्दते प्रजाम् विन्दते प्रजाम् राजस्पोषम् राजस्पोषम् गोपत्यम् गोपत्यम् ततोऽमृतत्वमश्नुते ततोऽमृतत्वमश्नुते ततोऽमृतत्वमश्नुत इति प्रत्यगानन्दम् प्रत्यगानन्दम् ब्रह्मपुरुषम् ब्रह्मपुरुषम् प्रणवस्वरूपम् प्रणवस्वरूपम् अकार उकारो मकार इति अकार उकार मकार इति तानेकदा संयोज्य अनेकदा संयोज्य तदेव ततोमिति तदेव ततोमिति यमुक्त्वा मुच्यते योगी मुक्त्वा मुच्यते योगी जन्म संसारबन्धनात् जन्म संसारबन्धनात् ॐ नमो नारायणायेति ॐ नमो नारायणायेति मन्त्रोपासकः मन्त्रोपासकः वैकुण्ठभुवनं गच्छति वैकुण्ठभुवनं गच्छति तदीदं तदीदं परमं पुण्डरीकं विज्ञानघनं विज्ञानघनं तस्मात् कलिलाभमात्रम् ब्रह्मण्यो देवकी पुत्रो ब्रह्मण्यो देवकी पुत्रो ब्रह्मण्यो मधुसूदनः ब्रह्मण्यो मधुसूदनः सर्वभूतस्तमेकम् सर्वभूतस्थमेकम् वैनारायणम् वैनारायणम् कारणरूपम् कारणरूपम् परब्रह्मकम् परब्रह्मकम् एतद् अथर्वशीर्षम् एतदर्थशीर्षम् योधीते योगीते सायमधीयानो सायमदीयानो दिवसकृतम् पापम् नाशयति दिवसकृतम् पापम् नाशयति प्रातर्धीयानो प्रातर्दीयानो रात्रिकृतम् पापम् नाशयति रात्रिकृतम् पापम् नाशयति सायम् प्रातः सायम् प्रातः प्रयुञ्जानो प्रयुञ्जानो पापो भवति पापो भवति मध्याह्नदिनो आदित्याभिमुखो आदित्यादिमुखो ध्यानः सद्यः पञ्चमहापातको उपपातकेभ्यो मोचते सर्ववेदपारायण पुण्यं लभते श्रीनारायण सायुज्यमवाप्नोति य एवं वेद इत्युपनिषत् ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनामधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्तिः 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 शांति 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 कृष्णाय वासुदेवाय वासुदेवाय हरये परमात्मने हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः सच्चिदानन्दरूपाय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः कृष्ण कृष्णेति कृष्णेति कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति विद्यशः जलं विद्वा यथा पद्म संसारात् उद्धराम्यहम्
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः गोपाल कृष्ण भगवान् की जय जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिद्यस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वायुमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि धर्मः प्रोज्झितकैतवोऽत्र परमो निर्मत्सराणां सताम् वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदम् तापत्रयोन्मूलनम् श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्यो हृद्यवरुध्यतेऽत्र कृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात् निगमकल्पतरोर्गलितं फलम् शुकमुखादमृतद्रवसंयुतम् पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यम् द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि यस्वानुभावमखिलं श्रुतिसारमेकम् अध्यात्मदीपमतितितिर्शतां तमोन्धम् संसारिणां करुणयाः पुराणगुह्यम् तं व्याससूनुमुपयामि गुरुं मुनीनां चैतन्यं सुमनं मनं मनमनं मानं मनं वामनं विश्वासारसरं सरं सरसरं सारं सरं वासरं मायाजालधवं धवं धवधवं धावं धवं माधवं कैलासाधिपतिं भवं भवभवं भावं भवं शाम्भवम् गोपाल कृष्ण भगवान की सच्चिदानंद भगवान की राजाधिराज प्रभु त्र्यंबकेश्वर भगवान की गंगा गोदावरी माता की सद्गुरु निवृत्तिनाथ महाराज की श्री द्वारकाधीश भगवान की श्रीमती गोमती माता की जय श्री द्वारका धाम की जय नमः पार्वती पतये हर 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 महादेव हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे
हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे गोपाल कृष्ण भगवान की जय इंदीवरेन्द्र मणिसुंदरमिंदिरेशम मन्दीकृतेन्द्र दिविवृन्दमनन्त विरियं मन्दस्मित प्रसरनन्दितलोकवृन्दं वन्दे दिनेन्द्र कुलनन्दन रामचन्द्रम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीये नामधानेन कथयिष्ये शुभाकथा सगळ्यांनी म्हणायचंय ओम हरये नमः ओम हरे नमः हरये नमः हरे नमः हरये नमः हरे नमः आजचा कथा प्रसंग श्री सुत उवाच परीक्षितोऽथ राजर्षेः जन्म कर्म विलापनं संस्थाञ्च पाण्डुपुत्राणां वक्षे कृष्णकथोदयम् यदा मृधे कौरवसृञ्जयानां वीरेष्वतो वीरगतिं गतेषु वृकोदराविद्यगदाभिमर्श भगनोरुदंडे धृतराष्ट्रपुत्रे भगवंतांच्या असीम कृपेने या श्री द्वारकाधाम क्षेत्रामध्ये सुरू असलेला श्रीमद भागवत सप्ताह त्याचा आज दुसरा दिवस महर्षी व्यासांना कलियुगातल्या तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवांच्या मुक्तीची चिंता वाटली परिणाम नारदांच्या प्रेरणेने महर्षी व्यासांनी कलियुगातल्या जीवांच्या कल्याणासाठी श्रीमद भागवत ग्रंथाची रचना केली ही कथा काल आपण श्रवण केली श्रीमद भागवत ग्रंथाचं जन्मस्थान श्री क्षेत्र बद्रीनाथ आहे ब्रह्मनद्यां सरस्वत्यां आश्रमः पश्चिमे तटे शम्याप्रास इति प्रोक्तम् ऋषीणां सत्रवर्धनः ब्रह्मनदी असलेल्या सरस्वती नदीच्या पश्चिम तीरावरती महर्षी व्यासांचा शम्याप्रास नावाचा आश्रम महर्षी व्यासांच्या आश्रमाचं नाव काय शम्याप्रास या शम्याप्रास नावाच्या आश्रमामध्ये साक्षात विघ्नहर्त्या मंगलमूर्ती गणपती बाप्पांनी लिहिलेला व्यासांनी सांगितलेला शुक मुनींनी स्वीकारलेला हा श्रीमद भागवत ग्रंथ आहे ब्रह्मनदी सरस्वतीच्या तीरावरती लिहिलेला ग्रंथ आहे याचा अर्थ या ग्रंथावरती सरस्वतीची काय असीम कृपा आहे आपला भारत देश वगळता इतर देश ज्ञानासाठी ओळखले जातात परंतु भारत हा देश ज्ञानाचा सर्वोत्कृष्ट आविष्कार ज्याला ब्रह्मज्ञान म्हणतात ज्याला आत्मज्ञान म्हणतात ज्यावेळेस जग निद्रित अवस्थेत होतं त्यावेळेस आपण वेदांचे ऋचा म्हणणारे लोक आहोत तुम्हाला सगळ्यांना जर प्रश्न विचारला का हो
तुमचं गोत्र काय, तर तुम्ही ज्या कुळात जन्माला आलेले आहात त्या ऋषींचं हजारो वर्षापूर्वी ब्रह्मज्ञानी असलेल्या ऋषींच्या कुळाचं नाव घेतात. आपण सगळेजण ब्रह्मज्ञानी ऋषींच्या घरात जन्माला आलेलो आहोत. तुमची आमची खरी ओळख काय? वयम सर्वे अमृतस्य पुत्रः. तुम्ही आम्ही सगळेजण ऋषी मुनींच्या घरात जन्माला आलेलो आहोत. सुकुलोद्भव, चांगल्या घरात जन्माला आलेलो. आपले आई वडील, आपले वाडवडील, आपले पूर्वज हे कसे होते? म्हणे सदाचार, सद्बुद्धी, सद्विवेक आणि सद्प्रेरणा यांचं आगर होतं. वर्तमान काळातला काळ थोडासा बिघडला. तुम्ही थोडेसे जर 2-3 पिढ्या पाठीमागचा विचार केला तर पूर्वीचे लोक दुसऱ्याच्या घरचं अन्न पाणी सुद्धा घ्यायचे नाहीत, इतके पवित्र राहायचे. कुठे प्रवासाची वेळ आली तर स्वतःचं अन्न पाणी स्वतः बरोबर असायचं. घरोघरी फिरकीचा तांब्या असायचा. आचार विचार निष्ठ माणसं. वयम सर्वे अमृतस्य पुत्रः. आणि असा ब्रह्मज्ञानाचा परिप्लुत विषय मांडणारा हा भारत देश. आणि या भारत देशामध्ये तुम्ही आम्ही महद्भाग्याने सर्वोत्कृष्ट धर्म सनातन वैदिक हिंदू धर्म, या वैदिक हिंदू धर्मात जन्माला आलेलो. या धर्माचं वैशिष्ट्य काय? जगाच्या पाठीवरती एकमेव हिंदू धर्म असा आहे की या हिंदू धर्मामध्ये कुठल्याही प्रकारची हिंसा व्यर्थ झाली. स्वप्नात सुद्धा कोणाचीही हिंसा न करणे हे या धर्माचं काय वैशिष्ट्य आहे. मग असं हे ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान प्राप्त करून देणारं अध्यात्मशास्त्र महर्षी व्यासांनी श्रीमद भागवत रूपाने प्रगट केलं. भागवत ग्रंथामध्ये काय सांगितलंय? श्रीमद भागवतम पुराण तिलकम यद्वैष्णवानां धनम यस्मिन् पारमहंस्यमेव ममलं ज्ञानं परं गीयते यत्र ज्ञान विराग योग सहितं नैष्कर्म्यमाविष्कृतं तच्छृण्वन् प्रपठन् विचारण परो भक्त्या विमुच्येन्नरः. आपल्याला भक्ती ज्ञान वैराग्य तर हा ग्रंथ देतोच देतो, परंतु भक्ती ज्ञान वैराग्य देणं एवढंच नुसतं या ग्रंथाचं काम नाही. या ग्रंथाचं खरं काम आहे नैष्कर्म्यमाविष्कृतम. मनुष्याला निष्कर्म करतो, निष्प्रपंच करतो. लक्षात ठेवा, निष्कर्म होणं फार महत्वाचं आहे, निष्प्रपंच होणं फार महत्वाचं. मनुष्याला स्वत्व फार असतं, मी आणि माझं. पण आपण द्वारकेला आलो, 16 तारखेला आपल्याला किंवा 17 तारखेला इथून जायचं आहे, तर आपण इथून कसं जाणार आहोत? निष्कर्म जाणार आहोत, निष्प्रपंच जाणार आहोत. एका मिनिटात उदाहरण देतो. काल खोली मिळाली आपल्याला, आपण सगळं तपासलं की नाही, गादी आहे की नाही, उशी आहे की नाही, टॉयलेट स्वच्छ आहे की नाही, पाणी येतं की नाही, आहे की नाही, आपले कपडे आणलेत की नाही. एखादी गोष्ट नसेल तर ती आपण मागून घेतो, बा आम्हाला बादली नाही बरं का, आम्हाला पांघरुण नाही बरं का, आम्हाला उशी कमी आहे बरं का. आणि हे सगळं आपल्याला आवश्यक आहे. परंतु 17 तारखेला 10:36 वाजता आपली ट्रेन आहे, तर 9:30 वाजता त्या उशीकडे ढुंकूनही पाहत, बादलीकडे ढुंकूनही पाहत. आपली रूम किती सुंदर होती, म्हणजे असे नाही का सुंदर, आपल्याला थोडी राहायचं आहे. आपण इथून 9:30 वाजता रूम सोडतो, निष्प्रपंच होतो. आले त्या दिवशी निष्प्रपंच नव्हतो, निष्कर्म नव्हतो, पण जाताना निष्प्रपंच होऊन जाणार आहोत.
मग द्वारकेहून जाताना निष्प्रपंच होऊन जाऊ याच्यात विशेष नाही. जन्म मृत्यू परंपरेतनं आपल्याला ज्यावेळेस मृत्यू सोडवणार आहे त्यावेळेस या संसारातनं सुद्धा आपल्याला निष्प्रपंच जातात. आजपर्यंत जगताच्या इतिहासामध्ये एखादा तरी मनुष्य परत फिरून आलाय का? हे समजत असून सुद्धा मनुष्य या पृथ्वी तलावरनं निष्प्रपंच होऊन जात नाही, बरोबर प्रपंच घेऊन जातो. तुकाराम महाराज सांगतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. सारखी सारखी मनुष्याच्या मनामध्ये तीव्र असलेली वासना मनुष्याच्या पुनर्जन्माला कारण ठरते. मी पुढचं वाक्य जे सांगणार आहे ते विनोद म्हणून स्वीकारू नका, गांभीर्यपूर्वक स्वीकारा. माझ्या मनामध्ये एक बुंदीचा लाडू खाण्याची इच्छा जर आत्ता आली आणि तो लाडू न मिळता मला जर मृत्यू आला तर तो लाडू खाण्यासाठी परत जन्माला यावं लागतं. छोटासा लाडू आहे, लाडूची ती काय किंमत, पण त्याच्यासाठी पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे. या संसार प्रपंचामध्ये मनुष्य सारखा अडकत राहतो. मग भागवत ग्रंथाचं खरं कारण असं आहे, मनुष्याला निष्कर्माविष्कृतम निष्कर्म बनवणे, निष्प्रपंच बनवणे. ही अवस्था कोणाला प्राप्त झाली होती? मी सांगितलं, तुम्ही ऐक. होते का कोणाला प्राप्त? तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे आता उरलो उपकार अपुरता. तुकाराम महाराज काय सांगतात, मी आता कशापुरता उरलोय? उपकारापुरता उरलोय. म्हणजे आता मी निष्कर्म झालेलो आहे, निष्प्रपंच झालेलो. जे काही माझं आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये मी आता फक्त लोकांवरती उपकार करणार आहोत. बाकी माझ्या जीवनाचं दुसरं इति कर्तव्य काहीही नाही. ही अवस्था आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्याला हा ग्रंथ श्रवण करायचा. बरं, नुसतं तुम्ही ग्रंथ श्रवण करायचा आहे असं नाही. या ग्रंथाचे श्रवण करते कोणी निराळे. तुम्ही आम्ही श्रवण करतो हे तर अभिनंदनीय आहे, प्रशंसनीय आहे. परंतु या ग्रंथाचे खरे श्रोते तुम्ही आम्ही नाही. या ग्रंथाचे खरे श्रोते 15 जण. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यासांबरीश, शुक, शौनक, भीष्म, दालभ्यान, रुक्मांगद, अर्जुन, वसिष्ठ, विभीषणादीन 14 झाले. पुण्यानिमान परम भागवतान स्मरामी. जिथे जिथे कथा असते तिथे तिथे ही भगवंताची हरिकथा श्रवण करण्यासाठी 14 जण येऊन बसतात. तुमच्या आधी 5 मिनिट. तुम्ही तर खाली उपमा खात असतात, ते वरती येऊन सुद्धा बसलेले असतात तुमच्या आधी. पण तुमच्या आधी येऊन बसतात त्यावेळेस त्या 14 जणांना काय दिसतं तर त्यांच्या आधी 15वा एक जण येऊन बसतात. 15व्या नंबरचा श्रेष्ठ हरिकथा श्रवण करणारा भक्त कोण? यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजलिम वाष्पवारि परिपूर्ण लोचनम मारुतिम नमत राक्षसांतकम. साक्षात हनुमंत हे आपल्याही आधी 14 भगवत भक्तांच्याही आधी येऊन कथा श्रवण करतात. हनुमंत कथा कसे श्रवण करतात? वाष्पवारी परिपूर्ण लोचनम. त्यांच्या डोळ्यातनं सतत काय येत असतं? पाणी. मी सांगितलं भगवंत दयाळू आहे की हनुमंत लगेच रडायला लागतात. भगवंतांचे गुणानुवाद ऐकले की हनुमंत द्रवित होता. मी सांगितलं भगवंत कृपाळू आहे, हनुमंत रडायला लागतात. म्हणून या श्लोकात सांगितलं वाष्पवारी परिपूर्ण लोचन. बर, हे 15 जण तर कथा ऐकतातच ऐकतात, पण या कथेच्या ठिकाणी तुम्ही बसलेले आहेत. तुम्हाला या 15 जणांचा काय फायदा? असतील बसलेले 15 जण, आम्हाला काय फायदा?
भागवतात सांगितलं. तुम्हाला फायदा काय? हे 15 जण येऊन बसतात तर ते 15 जण कथेच्या स्थानाच्या अग्रभागी पुढे येऊन बसतात. पण पुढे येऊन बसलेले असताना मागे वळून सुद्धा बघतात. कशासाठी बघतात? की ते म्हणतात की या जीवांमधला एखादा अधिकारी जीव आहे का? असेल तर त्याच्या शरीराचा आश्रय घेऊन कथा आहे. म्हणजे एखादा जर अधिकारी जीव मिळाला तर त्या अधिकारी जीवाच्या शरीराचा आश्रय घेऊन हे 15च्या 15 जण कथा ऐकतात. लक्षात ठेवा, तुमच्यात कोणाचा काय अधिकार आहे हे कोणीही सांगू शकत नाही. प्रत्येकाची आध्यात्मिक पातळी निरनिराळी असते. आपली जानेवारी महिन्यात वृंदावनात कथा होती, बरोबर आहे की नाही? कशी थंडी होती. याच जानेवारी महिन्यात आमच्या गुरुजींची कथा मथुरेला होती. आणि शेवटच्या दिवशी आमची गाडी होती पहाटे 6 वाजता मथुरेवर नाशिककडे जाण्यासाठी. तर आमच्या गुरुजींनी सांगितलं यमुनेवर स्नान करून जेवण करून जायचं सकाळी. कारण आमचे गुरुजी रेल्वेत काही खात नाही, ते गुरुजी आहेत शेवटी. असो, याचा अर्थ 5 वाजता जेवण होऊन रिक्षेत बसायचं आहे. म्हणजे कमीत कमी 4 वाजता स्नान झालं पाहिजे की नाही. यमुनेत कडाक्याची थंडी. मी माझी बायको गेली होती. आपला विषय चाललाय अधिकारी जीव कोण कसा आहे माहिती, हा विषय चाललाय. आमचे गुरुजी तर आंघोळ करून करण्यासाठी निघाले. आम्ही बिस्कत आता गुरुजी म्हणतायत म्हणून जायचं यमुनेवर. पहाटेच्या वेळेस कोण स्नान करेल 4 वाजता. तर जिना उतरत असताना, धर्मशाळेचा जिना उतरत असताना बायकोला मी सांगितलं, म्हटलं बहुतेक यमुनेवर स्नान करणारे आपण पहिले असू आज. आणि आमच्या धर्मशाळेपासून 15 मिनिटं अंतरावरती यमुना होती. पायी, सकाळी तर रिक्षा मिळणारच नाही. जिना उतरलो, 1च मिनिटात जिना उतरून खाली आलो. पाहतो तर काय, भक्तांचे लोंढेच्या लोंढे स्नान करून परत येत होते. आम्ही तर स्नानाला, लक्षात ठेवा, भगवंतांच्या भक्तांमध्ये आपला नंबर पहिला आहे असं समजण्याचं कारण नाही. अनेक भगवत भक्त. मी परत विषयावरती येतो. कोण कसा अधिकारी पुरुष हे सांगता येत नाही. एखादा जर अधिकारी पुरुष या कथेमध्ये बसलेला असेल तर हे 15च्या 15 देव, 15च्या 15 भगवत भक्त त्या मनुष्याच्या देहाचा आश्रय घेऊन कथा आहे. देहाच्या 2 अवस्था आहेत. एक देहभाव आणि एक देहातीत भाव. तुम्हाला आत्ता सगळ्यांना देहभाव प्राप्त आहे. तुमच्या शरीरावरती एखादी मुंगी आली किंवा डास बसला, माशी बसली तर तुम्हाला ते समजणार. कारण का, आत्ता आपली अवस्था कुठली आहे? देहभावात आहोत. खाजवाली तर आपण खाजवणार आहोत, नाही की नाही? डोळ्यात पाणी आलं तर पुसणार आहोत. आपल्याला देहाच्या सर्व अवस्था आत्ता ज्ञात आहेत. परंतु या देहभावाच्याही पुढे देहातीत अवस्था आहे की देहाचं भान न राहणे. सामान्यतः ही अवस्था माणसाला बहुतेक प्राप्त होत नाही. परंतु काही भगवत भक्त असे असतात की जे देहातीत होऊन कथा ऐकतात. आपल्याला देहातीतच जर विषय समजून घ्यायचा असेल तर पायामध्ये टोचलेला काटा काढण्यासाठी बारीक सुई सुद्धा आपल्याला सहन होत नाही. पण डॉक्टर मोठे मोठे ऑपरेशन करतात. शरीर चिरतात काय, फाडतात काय, शिवतात काय, अवयव बाहेर काढतात काय, परत जोडतात काय. तास 2 तास शरीराला जखमा करतात काय. पण देहाला त्या वेदना समजत सुद्धा नाही, जाणवत सुद्धा नाही. का?
डॉक्टर त्याला देहातीत करून टाकतात, ॲनेस्थेशिया, भूल देऊन टाकतात, बरोबर आहे की नाही? आणि ती भूल दिली की आता 2 तास तुम्ही त्या शरीराशी पाहिजे ते करा, तो मनुष्य त्याला प्रतिकार करत नाही. हे उदाहरण सांगण्याचं एवढंच कारण आहे, देहाच्या 2 अवस्था आहेत, एक देहभाव आणि एक देहातीत भाव. आपल्याला देहातीत भाव या मनुष्याच्या जन्मात प्राप्त होईलच असं निश्चित सांगता येत नाही. म्हणून या भागवत कथेचं वैशिष्ट्य आहे की भगवंत काय करतात, प्रविष्ट कर्णरंध्रेण स्वानाम भाव सरोरुहा धुनोति शमलं कृष्ण सलिलस्य यथा शरत. भागवत ग्रंथाच्या प्रथम स्कंदाच्या 7व्या अध्यायाच्या 33व्या श्लोकामध्ये सांगितलंय, तुम्ही कथा ऐकण्यामध्ये निमग्न असतात, कथेमध्ये स्थिरचित्त असतात, त्यावेळेस स्वतः श्रीकृष्ण प्रविष्ट कर्णरंध्रेण कुठून शरीरात प्रवेश करतात, कानातून. कारण त्यावेळेस तुमचे फक्त कुठले अवयव कामात असतात, कान. प्रविष्ट कर्णरंध्रेण. बघ कृष्ण आत जातो, कसा जातो, शंख चक्र गदा पद्म घेऊन जाऊ म्हणे छे, हातामध्ये बादली घेऊन, पाणी घेऊन, झाडू घेऊन, त्याला काय म्हणतात, पुसणं, कापड फडक घेऊन, स्वानाम भाव सरोरुहा, हे घेऊन भगवंत आत जातात. आणि काय करतात, धुनोती, मनुष्याला धुवून टाकतात. काय धुतो कृष्ण, शमलम. तुम्ही सगळ्यांनी सकाळी स्नान केलं, धुतलं तुम्ही सुद्धा. काय धुतलं, मल धुतला. शरीरावरचा काय धुतला, मळ, संस्कृत मध्ये मलम. पण शरीराच्या आतमध्ये मल नसतो, शमल असतो. काय असतो, दुसऱ्याबद्दलचं पाप, मत्सर, दुसऱ्याबद्दलची असूया, दुसऱ्याबद्दलचं वाईट चिंतन, यांनी काळं झालेलं मन, याला म्हणायचं शमलम. भगवंत काय करतात, तुम्ही कथा ऐकत असतात त्यावेळेस कानातनं प्रविष्ट होऊन धुनोति शमलम. म्हणे कोण धुणारा मनुष्य हा, म्हणे कृष्ण. हा कृष्ण धुतो. आणि 7 दिवसात किती स्वच्छ करतो शरीराला, म्हणे सलिलस्य यथा शरत. सलिल म्हणजे पाणी, आणि शरत नावाचा ऋतू आहे. वर्तमान काळात वर्षा ऋतू चालू आहे. श्रावण आणि भाद्रपद हे 2 महिने कुठला ऋतू आहे, वर्षा ऋतू. आणि श्रावण भाद्रपद संपलं की अश्विन शुद्ध प्रतिपदा नवरात्र सुरू होतं. तिचं नाव आहे शारदीय नवरात्र. शरद ऋतू सुरू होतो. या शरद ऋतूचा या ठिकाणी संबंध काय सांगितलं की सामान्यतः वर्षा ऋतूमध्ये जो काही पाऊस पडायचा आहे तो पडून, श्रावण आणि भाद्रपद. अश्विन महिन्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता फार कमी असते, पण पाऊस पडतो. शरद ऋतूत सुद्धा पडतो. पण तो शरद ऋतूत पडणारा पाऊस कसा असतो, शास्त्र सांगतं, आयुर्वेद सांगतो की या जगातलं आभाळातनं पडणारं सर्वोत्कृष्ट पाणी हे शरद ऋतूत. कारण वर्षा ऋतूमध्ये जो पाऊस पडून गेला, त्या पडलेल्या पावसामुळे आकाशापासून जमिनीपर्यंत असलेले सर्व धुलीकण जमिनीवर बसलेत. आता वातावरणात एकही धुळीकण शिल्लक नाही. परिणाम, त्या पाण्यामध्ये यत्किंचितही धूळ नाही. आत्ता पडणारं पाणी त्याच्यात काय असतात, धुलीकण असतात. पण शरद ऋतूतल्या पाण्यात धुलीकण नसतात. ते सर्वोत्कृष्ट पाणी आहे. म्हणून त्याला जल म्हटलं नाही, वारी म्हटलं नाही, नीर म्हटलं नाही, सलील म्हटलं. शरद ऋतूतल्या पाण्याला काय म्हणतात, सलील. तुम्ही बद्रीनाथ केदारनाथला जर गेले, तिथून अलकनंदा वाहते, यत्किंचित त्याच्यात धुलीकण नाही. बघा,
सलील आहे. ते पाणी नाही, ते काय? सलील. 100% 100% प्युअर वॉटर. सलिलस्य यथा शरद. शरद ऋतूतलं पाणी जितकं निर्मळ करतं तितकं भगवंताची भागवत कथा श्रवण केल्याने माणसाचं अंतःकरण काय होतं? शुद्ध होतं. मग अशी परमपावनी, मनुष्याला अंतर्बाह्य स्वच्छ करणारी, मनुष्याचा सगळा शमद दूर करणारी ही भगवंतांची हरिकथा आहे. आणि तुम्हाला सांगतो, भगवंतांची हरिकथा रामायण रूपाने सांगता येते, श्रीमद भागवत रूपाने सांगता येते. हरिविजय नावाचा ग्रंथ आहे. कधी वेळ प्रसंग आला तर तुम्हाला ऐकवेन. संस्कृत मधला हरिविजय ऐकला पाहिजे. हरिवंश, हरीच्या वंशाचं चरित्र, भगवंत कसे जन्माला आलेत, भगवंतानंतर भगवंतांनी आपल्या वंशामध्ये कोणत्या कोणत्या अधिकारी जीवांना जन्म दिला आणि कशा लीला घडवल्या. हरिवंश पुराण श्रवणीय कथा, शिवकथा, शिवमहापुराण कथा श्रवणीय कथा, गणेश पुराण श्रवणीय कथा आहे, नरसिंह पुराण श्रवणीय कथा आहे. या कथा जरी श्रवणीय असल्या तरी भागवताच्या कथेची कुठल्याही कथेला सर नाही. भागवत हे भागवत आहे. भागवतासारखा दुसरा ग्रंथ, कारण महर्षी व्यासांनी पूर्ण आपलं ज्ञान ओतून निर्माण केलेला ग्रंथ श्रीमद भागवतम. म्हणून तुम्ही कुठेही जा, भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भागवताची चर्चा ऐकायला मिळेल. 100 भागवताच्या कथा जर सुरू असतील तर एखादी रामायणाची सुरू असते, 2-5 शिवपुराण सुरू असतात. इतर ग्रंथ तर औषधासारखे कधी कधी ऐकायला मिळतात, पण सर्वत्र कथा कोणाची? भगवंतांच्या भागवताची. का हो? भागवत कथा श्रवण केल्याने पुण्य काय? या भागवत ग्रंथात सांगितलंय दारिद्र्यश्च, मनुष्याचं दारिद्र्य दूर होतं. क्षयी, माणसाच्या जीवनामध्ये असलेला क्षय निवृत्त होतो. रोगी, सर्व प्रकारचे रोग नष्ट होतात. निर्भाग्य, जो निर्भागी मनुष्य आहे तो भाग्यवान होतो. पाप कर्मवान, पाप कर्म करण्यात पटाईत असलेला मनुष्य पाप सोडायला प्रवृत्त होतो. अनपत्यो, ज्याला पुत्र नाही त्याला या भागवत कथेच्या श्रवणाने काय होतो? पुत्र होतो. मोक्ष काम, आपल्या सर्व पूर्वजांना आणि आपण कथा श्रवण केली म्हणून आपल्याला सुद्धा मोक्ष मिळेल. मोक्ष काम कधी शृणुयाश्च कथा मिमाम, ही भगवंताची कथा ऐकली. आणि या श्लोकाचा शेवट करत असताना महर्षी व्यास सांगतात, अत्युत्तमा कथा दिव्या कोटी यज्ञ फल स्मृता. भागवताची कथा ऐकणं आणि 1 कोटी यज्ञ करणं सारखं आहे. हे मी म्हणत नाही, कोण म्हणत आहे? महर्षी व्यास. तुम्हाला व्यावहारिक भाषेत सांगतो, 1 यज्ञ करायला मारामार आहे की नाही? इथे कोटी यज्ञ माणसाच्या हातून कधी होणार आहे? सांगितलं, कोटी यज्ञ ही कल्पना सुद्धा करवत नाही. पण भगवंतांची भागवत कथा जर श्रवण केली तर कोटी यज्ञाचं फळ मिळतं. कोटी यज्ञ फल स्मृत. 1 कोटी यज्ञाचं फळ देणारी ही भगवंताची भागवत कथा. या भागवत कथेचं वैशिष्ट्य आहे की या भागवत कथेला सत्र म्हटले. श्रीमद भागवत कथा ज्ञान सत्र. सत्र या शब्दाचा अर्थ काय माहिती आहे का तुम्हाला? सत्र कोणाला म्हणतात? आपलं हे श्रीमद भागवत कथा ज्ञान सत्र. कुठलंही कर्म करत असताना मनुष्याचा त्या कर्मामध्ये जितका सहभाग असतो तितकं त्याला पुण्य मिळत असतं. लक्षात आलं का?
आपण एखाद्या कर्म करत असताना ते कर्म करत असताना जितका सहभाग घेतो तितकं आपल्याला त्या कर्माचं काय मिळत असतं, फळ मिळत असतं. उदाहरणार्थ किराणा दुकानामध्ये आपण गेलो, 40 रुपये किलो साखर आहे, जवळपास तोच भाव आहे. 40 रुपये घेऊन गेलो तर आपल्याला किती किलो मिळते, 1 किलो. 30 घेऊन गेलो तर पाऊण किलो, 20 रुपये घेऊन गेलो तर अर्धा किलो, 10 रुपये घेऊन गेलो तर पाव किलो, 5 रुपये घेऊन गेलो तर आठ पाव, 1 रुपया घेऊन गेलो तर 25 ग्रॅम आहे. साखरच मिळणार प्रत्येकाला आहे, पण प्रत्येकाला मिळण्याचं प्रमाण कसं आहे, म्हणे का हो प्रत्येकाला साखर मिळाली पण कमी जास्त का मिळाली, म्हणे तुम्ही जितका सहभाग केला तितकी तुम्हाला मिळाली. तुम्ही 40 रुपयाचा सहभाग घेतला 1 किलो मिळाली, 30 रुपयाचा सहभाग घेतला पाऊण किलो मिळाली, 1 रुपयाचा भाग घेतला 25 ग्रॅम मिळाली. प्रत्येक धर्म कर्मामध्ये सुद्धा हाच हिशोब आहे. लोकांना काय वाटतं की मराठीत सुंदर म्हणे, आयत्या वेळावर मनुष्याला धर्म करताना ही म्हण फार लक्षात ठेवतो मनुष्य. शास्त्र सांगतं की जे काही करायचं ते स्वतः करायचं, दुसऱ्याच्या भरोशावर करायचं. आम्हाला चांगला अनुभव आहे. भागवत कथेचा पहिला दिवस असतो ना, आमच्याजवळ डवरलेली अशी तुळशीचं रोप ठेवलेलं असतं, पूर्ण भरगच्च भरलेलं. पण 7व्या दिवशी ती बोडकी होऊन जाते. लोकांना तुळस दिसते, भागवताचा ग्रंथ दिसतो, गोपाळ कृष्ण दिसतो, इथेच तोडायचं इथेच व्हायचं आहे की नाही. आणि अपेक्षा ठेवायची, रूपम देही जयन देही यशो देही द्विषोजही पुत्रान देही धनन देही सर्व कामांष्ट देही मे. तुळशीचं झाड लावायचं वेगळ्याने, ठेवायचं वेगळ्याने, व्हायचं आपण आणि लिस्ट द्यायची एवढी. याला पुण्य म्हणतात का हो? गंगेवरनं पाणी मी भरून आणायचं, महादेवाला अभिषेक करत असताना मला तुम्ही बघायचं, तुम्ही मंदिरात यायचं, माझ्या बादलीतलं माझ्याच लोट्याने पाणी घ्यायचं, शंकरावर व्हायचं आणि पुण्याची अपेक्षा करायची. 10 रुपये माझ्याच खिशातनं घ्यायचे आणि मलाच दान द्यायचे. पुण्याची अपेक्षा आहे का याच्यात? भागवतात सांगितलं की प्रत्येक धर्म कार्य करत असताना तुम्ही जितका सहभाग घ्याल तितकं तुम्हाला पुण्य आहे. परंतु हा नियम भागवत ज्ञान सत्रामध्ये नाही. जिथे सत्र असतं तिथे हा नियम नाही. सत्र या शब्दाचा अर्थच असा आहे की तुम्ही इथे मदत करा अगर करू नका, 7 दिवस फक्त कथा आहे. सगळ्यांना फळ कसं आहे, सारखं आहे. जिथे फळामध्ये विषमता नाही, जिथे फळामध्ये समता आहे, अशा धर्म कार्याला सत्र म्हणतात. काय म्हणतात? आणि जिथे विषमता असते तिथे यज्ञ म्हणतात. काय म्हणतात? यज्ञामध्ये तूप दान दिलं फळ निराळ आहे, लाकूड दान दिलं फळ निराळ आहे, तीळ दान दिले फळ निराळ आहे, समिधा दान दिल्या फळ निराळ आहे. परंतु भागवत कथेमध्ये तुम्ही काहीही करू नका, फक्त 7 दिवस कथा ऐका, सगळ्यांना फळ कसं आहे, सारखं आहे. आणि जिथे फळ सारखं असतं त्याला यज्ञ न म्हणता सत्र असं म्हणतात. म्हणून या ग्रंथाला श्रीमद भागवत ज्ञान सत्र म्हणतात. काय म्हणतात? थोडक्यात ऐकतं. आपल्याला 7 दिवस फक्त बसायचं आहे, भगवंत फळ कसं आणून देतो. आणि खरंच आहे, हे भास्कर काका लोखंडे असतील, भगवान काका असतील, आमचे इंग्लिश नाव M.O. राणी काका असतील, मोतीधर काका असतील, बंशीधर काका असतील, हे पहाटे 4 वाजेपासून काम करत असतात. आपल्याला फक्त 8 वाजता काय घ्यायचं, नाश्ता घ्यायचा, 12 वाजता 1 वाजता काय करायचं, संध्याकाळी परत जेवणाची व्यवस्था आहे, रूमची व्यवस्था आहे. मी तर झोपलेला असतो, तुम्ही असतात की माहिती नाही. हे पहाटे सगळे भगवत भक्त येऊन काकडा करतात
आहे. लगेच 9 वाजता ड्युटी, लगेच 6 वाजता हरिपाठ. आपल्याला फक्त काय घ्यायचं आहे? सहभाग घ्यायचा. भगवंताची सेवा भगवंत ज्याच्याकडनं जी करून घ्यायची ती करून घेतो. आपल्या या भागवत कथेचं माझ्या मते ही 5वी कथा आहे. पहिली कथा झाली नैमिषारण्य, दुसरी झाली शुकताला, तिसरी झाली हरिद्वारला, चौथी झाली जगन्नाथपुरीला, 5वी वृंदावनला, 6वी 6 कथा झाल्या. या 6 कथेचं वैशिष्ट्य आहे की या कथेमध्ये कोणाला काही प्राप्ती व्हावी म्हणून ही कथा नाही. इथे फक्त सेवा म्हणून कथेचं आयोजन. वस्तुतः या 5-6 जणांचं वय हे नाही की यांनी एवढे कष्ट करून एवढं सगळं, यांना काही तारुण्य आहे, यांना रिटायर्ड होऊन 10 वर्षाचं आहे. तरी सुद्धा आपल्याला कथेचं काय लाभ मिळवून देतात आणि ते लाभ मिळवून देतायत आणि त्यांना यश तुम्ही देतात. तुम्ही येतायत म्हणून मजा आहे. आणि तुम्ही येतात ते कथा आयोजन करतात कारण भगवंत आपल्याकडनं करून घेतो. आपण करणारे नाही, करता करविते नाही. मी माझं उदाहरण तुम्हाला सांगतो. माझं शरीर काय आहे, कसं आहे मला पूर्ण माहिती. मला आश्चर्य आहे मी 4 तास कसं बोलतो. 4 तास मी बोलतो म्हणणं चूक आहे. भगवंत बोलवून घेतो. करता करविता कोण आहे? वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मरकोठे. भगवंताच्या इच्छेशिवाय बाहेरच्या झाडाचं पान सुद्धा आलं. मग त्याच्या इच्छेशिवाय जर पान हलत नसेल तर आपण अहंता काय ठेवायची? मी आणि माझ्यापुढे म्हणण्यात काहीही अर्थ. हे समजून भगवंताची कथा आहे. मग आज या कथेतला सर्वोत्कृष्ट विषय परीक्षित राजाचं जन्मचरित्र. अत्यंत सावधानतया शृणू, सावधानतेने ऐकायचं. काय प्रसंग घडला? यदा मृधे कौरव संजयानां वीरेश्वरो वीरगतिं गतेषु वृकोदरादित्यगदाभिवर्ष भगनोर्दण्डे धृतराष्ट्रपुत्रे. महाभारताच्या युद्धाचा 18वा दिवस, शेवटचा दिवस. महाभारताचं युद्ध 18 दिवस सुरू होतं. आज 18वा दिवस आहे. सूत महर्षी शौनकादिकांना सांगतात. युद्धाच्या पहिल्या दिवशी असं ठरलं होतं की महाभारताचं हे युद्ध धर्मयुद्ध असेल. पण युद्धाच्या 3ऱ्याच दिवशी युद्धाचे नियम मोडले गेले आणि हे धर्मयुद्ध राहिलं नाही, हे अधर्मयुद्ध झालं. पण अधर्मयुद्ध झालं ही जरी गोष्ट खरी असली तरी पांडवांचा युद्धाचा 18व्या दिवशी विजय झाला. कसा विजय झाला ते सांगण्यासाठी 1 अध्याय खर्ची केला सूत महर्षी. ते सांगतात यदा मृधे कौरव संजयानां. आज परीक्षा आहे काय माझी? नोटीस काढून बसले. यदा मृधे कौरव संजयानां वीरेश्वरो वीरगतिं गतेषु. 11 अक्षौहिणी सैन्य होतं कौरवांचं, 7 अक्षौहिणी सैन्य होतं पांडवांचं. बहुतेक पांडवांनी कौरवांचं सगळं सैन्य यमसदनाला पाठवलं. कौरव सगळे संपले. ते का संपले याचं उत्तर 11 स्कंदात शेवटच्या दिवशी तुम्हाला देणार. आणि कौरव पक्षातला फक्त 1 जण शिल्लक राहिला. कोण? वृकोदरादित्यगदाभिवर्ष भग्नोर्दंडे धृतराष्ट्रपुत्रे. 99 कौरव मारले गेले
पण या ज्येष्ठ कौरवांच्या पक्षातला ज्येष्ठ पुत्र ज्याचं नाव दुर्योधन तो मात्र जिवंत आहे. दिवस आहे युद्धाचा 18 आणि या 18व्या दिवशी निर्णायक युद्ध झालं. भगदोरुदंडे गदा युद्ध झालं. कोणाबरोबर? भीमाबरोबर. आणि या भीमाने काय केलं? भगद उरुदंडे, उरुदंड म्हणजे मांडी. एक एक गदा प्रहार या दुर्योधनाच्या मांडीवरती केला. शुद्ध मराठीमध्ये असे गदा प्रहार केले की दुर्योधनाच्या मांडीचा लगदा झाला, चिखल झाला. का बरं झाला? महाभारताच्या शांती पर्वातली कथा आहे. युधिष्ठिराने द्यूत खेळत असताना पांडवांना पणाला लावला आणि तो द्यूताचा खेळ युधिष्ठिर हारला. पांडव सगळे आता दुर्योधनाचे अंकित झाले. पांडव उठायला लागले, आता आमच्याकडे पणाला लावण्यासारखं काही नाही. दुर्योधनाने सांगितलं नाही, काही नाही. तुझी पत्नी आहे ना द्रौपदी, ती पणाला लाव. पण असं कोणी पत्नी पणाला लावेल का? तो तर धर्मराज युधिष्ठिर होता. दुर्योधनाच्या लक्षात आलं पत्नी पणाला कोण लावेल, आई लावला. पण याला आमिष दाखवू सांगितलं, एक संधी आहे, पत्नी पणाला लाव. जर द्यूत जिंकला तर पत्नी तर तुझ्याकडे राहीलच राहील, पण आतापर्यंत हारलेलं सगळं तुझं, जे हारलं होतं तेही तुला परत देऊन टाकेल. पण एक डाव केला, याला म्हणायचं जुगार. मला काय म्हणायचं? जुगारात आजपर्यंत कोण जिंकला? धर्मराज युधिष्ठिराने पाहिलं पत्नीला पणाला लावू, एक संधी. जर हा पण आपण जिंकलो, द्रौपदी तर आपल्याकडे राहीलच राहील, पण जे आतापर्यंत गेलेले राज्य वैभव ते सगळं मला परत प्राप्त होईल. म्हणून त्या द्रौपदीलाही पणाला लावलं आणि दुर्दैवाने फासे उलटे पडले. द्रौपदीही पणामध्ये हाकली. दुर्योधनाने दुःशासनाला सांगितलं, मग प्रिया द्रौपदी, माझी द्रौपदी आता प्रिय पत्नी होणार. द्रौपदी जशी असेल तशी राजसभेत येईल. त्या दिवशी त्या शांती पर्वाच्या कथेमध्ये सांगितलं ही द्रौपदी 4थ्या दिवसाचं नहात होती. रजस्वला होती, विटाळशी होती. 4थ्या दिवसाचं नहात होती आणि नहात असताना अंगावरती एकच वस्त्र आणि एक वस्त्रादिशी दुःशासनाने तिला ओढून राजसभेमध्ये आणलं. आता त्या द्रौपदीला लज्जा वाटली. अंगरक्षणासाठी शरीरावरती पुरेसे कपडे नाही. मग जे काही तोडके वस्त्र आहेत त्या तोडक्या वस्त्रांनी माझं देहरक्षण व्हावं, शीलरक्षण व्हावं म्हणून द्रौपदी कुठेतरी बसायला जागा शोधते. पण त्या राजसभेमध्ये मुंगीलाही शिरायला जागा नाही. कुठे बसणार द्रौपदी? दुर्योधनाच्या लक्षात आलं द्रौपदी बसायला जागा पाहिजे का? जागा देतो, ये बैस माझ्या मांडीवर. आणि हे म्हटल्याबरोबर 5ही पांडव द्यूतात हारलेले होते, माना खाली होत्या. एकट्या भीमाने मारलं. आणि भीमाने सांगितलं, दुर्योधना आज तर आम्ही पणात हारलेलो आहे, पण जेव्हा कधी तुझा माझा समोरासमोर सामना घेईल त्यावेळेस माझ्या परमप्रिय असलेल्या पत्नीला ज्या मांडीवर बैस असा म्हणतास ना, ती मांडी छेदन केल्याशिवाय, भेदन केल्याशिवाय मी राहणार नाही. ही प्रतिज्ञा त्या दिवशी केली होती. पूर्ण कधी केली? युद्धाच्या 18व्या दिवशी. भगदोरुदंडे धृतराष्ट्र पुत्रे. पण या श्लोकात फार मौज केली आहे. यदा
मृधे कौरवसृञ्जयानां वीरेष्वतो वीरगतिं गतेषु वृकोदरादित्यगदाभिमर्श भग्नो रुदन्ये धृतराष्ट्रपुत्रे गोपाल कृष्ण भगवान